नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। वाळू माफियांच्या 2 गटात राडा, भर दिवसा गोळीबार। परंडा तालुक्यातील घटना, गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी, उपचारासाठी बार्शी येथे दाखल। या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा। 12 वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन, तसेच दूध काढण्याची मशीन, सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा। पत्ता कुर्डवाडी, बायपास रोड, पोलीस कॉलनी समोर, परंडा। आता बातमी विस्ताराने। वाळूच्या कारणावरून 2 गटात वाद झाल्यानं गोळी घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्यानं एकास गोळी लागल्याने गंभीर झाला असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून ही घटना परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात दिनांक 22 जून रोजी 12:30च्या सुमारास घडली आहे। परंडा येथील योगेश हनुमंत बुरंगे यांना कमरेला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले, तर कपिल आजीनाथ अलबत्ते यांच्या डोक्यात दगड घातल्याने जखमी झाले आहेत। जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून गोळी लागल्याने योगेश यास पुढील उपचारासाठी बार्शी येथे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। गेल्या अनेक वर्षांपासून परंडा तालुक्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे। या वाळू माफियांची गुंडगिरी वाढल्यानं तालुक्यातील शांतता धोक्यात आल्यानं वाळू माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।